महापालिका निवडणुकीसाठी आशा सेविकांनी काम केलं। त्यांच्या कामाचं वेळेवर मानधन द्यावं या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीनं आज महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन झालं। वारंवार पाठपुरावा करूनही मानधन दिलं नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या 250 आशा सेविकांना 593 मतदान केंद्रांवर आरोग्य सेवक म्हणून काम दिलं होतं। लोकसभा, विधानसभा निवडणुकीवेळी याच आशा सेविकांना आरोग्य सेवक म्हणून काम दिलं होतं। त्याचं अतिशय कमी मानधन दिलं होतं। महापालिकेच्या निवडणुकीत आरोग्य सेवक म्हणून काम करणाऱ्या आशा सेविकांना किमान 1000 रुपये मानधन द्यावं अशी मागणी भारतीय मजदूर संघानं केली होती। आता मतदान होऊन 5 दिवस झाले तरी आशा सेविकांना निवडणूक भत्ता मिळालेला नाही। त्यामुळे भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली आशा सेविकांनी आज महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं। प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आशा सेविकांनी दिलाय। महानगरपालिकेची नुकतीच निवडणूक आता पार पडली। त्या निवडणुकीमध्ये आमच्या अशा 250 आशाताईंना दिवसभराची ड्युटी लावण्यात आली, पण त्यांनी आम्हाला अद्यापही कोणत्या प्रकारचाही मानधन असो किंवा भत्ता असो देण्यात आला नाही। त्यामुळे प्रशासकांना जाग येण्यासाठी आणि आम्हाला हे मानधन आमचं देण्यात यावं यासाठी आज आम्ही त्यांना माहिती देण्यात आलो आहे की काम करून घेताना आशाताईला बोलवलं जातं आणि मानधन देताना मात्र आशाताईंना वगळलं जातं। आज ही निवडणूक होऊन 4 दिवस झाले। वारंवार आम्ही त्यांच्याशी चर्चा करतोय की आमच्या मानधनाचं काय, तर सरळ हात वर करते, बघू, करू, विचारू। आम्ही निवेदनाद्वारेही त्यांना लेखी स्वरूपात देण्यात आलं होतं, पण त्यांनी कोणतेही असं ठोस निर्णय घेतलेला नाहीये।